आमदार खताळांकडून एजंटगिरीचा पर्दाफाश. तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस. संगमनेर शहरातील चावडी चौक येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र संबंधित महिलेने आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन एजंटगिरीचा पर्दाफाश करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. चावडी येथील तलाठी कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असून ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी आमदार खताळ यांना एका महिलेने व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली. विशेष म्हणजे या कामकाजात खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला. या तक्रारीची दखल घेत आमदार खताळ यांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र तेथे पोहोचल्यावर तलाठी व कोतवाल कोणीच हजर नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी मनसूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचे आढळले. यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीला विचारणा केली असता मी मनसूर शेख यांचा जावई आहे, असे उत्तर देण्यात आले. यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला, असा जाब विचारला. त्यावर तलाठी उपस्थित नसल्याने आम्हीच काम पाहत होतो, असे उत्तर देण्यात आले. या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना तत्काळ फोन करून संबंधित तलाठ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय कागदपत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तींमार्फत होणे हा अत्यंत गंभीर व बेकायदेशीर प्रकार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सूचना मिळताच प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना पुढे त्या ठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका मेसेजवर तत्काळ ॲक्शन. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची जाण ठेवणारे आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका महिलेने केलेल्या साध्या मोबाईल मेसेजची त्यांनी केवळ दखलच घेतली नाही, तर त्या मागील वेदना ओळखत तात्काळ प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. कोणताही वेळ न दवडता त्यांनी थेट तलाठी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई केली. आजच्या काळात सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा आणि त्यावर त्वरित कृती करणारा लोकप्रतिनिधी मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत एका मेसेजवर दिलेला हा प्रतिसाद नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून आपला माणूस अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे. पुढे घ्या बसवायचं नाही, याच्यावर कारवाईचं आम्हाला अरे मनसूर भाई काय करते काय रे बंद करायला लावलं पैसे घ्या हे टाकायला मला काय पुढे बसत नाही कॅमेरा आहे की इथं कधी आलो तलाठी कधी आला होता का? अरे कोण इथं दुसरे आपले काय म्हणून मित्र इथं आपण तुला ठेवलं ना तुला कधीपासून येतं? 4 वर्ष आले. तुम्हीच चालवता काय सगळं?
गोरगरीब महिलांची अडवणूक फसवणूक करतात, कागदपत्राच्या नावाखाली पैसे गोळा करतात. बंधारे मनसूर संजय गायकवाड, तू काय नाव? हा, हेमंत शेख. तुम्ही ताब्यात घेतला रे सगळ्या सावलीचा. तहसीलदार येतो का नाही? हा, कोण आहे नायब तहसीलदार? कोणाला नायब? वाट पाहू का त्यांची? बंद करून टाका. हे लॉक लावा. चला हो बाहेर. लॉक लावा. पंचनामा करायचा. कोण तहसीलदार बोलला? मला तक्रार आली होती. बंद करून टाका. हे सगळे हिरो आहेत ना, सगळं बंद करा. मी तिथं कोण येतोय तुमचं आता इथं? संगमनेरची चालू करतो. त्यांचा तपास नाही, ते इथं नाहीये, ते बसत नाही. त्यांनी या लोकांच्या ताब्यात दिलंय सगळं. त्या ज्येष्ठ महिला घेऊन 50-50, 70-100 रुपये टाकल्याची घेऊन त्यांना दादागिरी मोठ्या शोकासने कारवाई करा. हे ना त्याला टिकून मंडळाधिकार ना लोकांना नाही ना शोकास कारण त्याला डिवूस नाही. त्याला जर बसायचं नसेल इथं सगळं झिरो लोकांच्या ताब्यात दिले. कुणी नाही माणूस इथं उपलब्ध. मी जाणार नाही. मी इथंच थांबणार. मी इथंच थांबणार आहे. कारण वास्तव भयंकर आहे. कोण नाही तर कोणी राहिलं. तुम्ही कशाला एवढं वैद्य कुठे आहे? कोण नाही तहसीलदार एवढं भाग नाही घ्यायचा. पंधरा तू काय करतो रे? कोण आहे? तू काय कोणत्या पदावर? तू काय करतो बाहेर? काय कचेरीत गेला होता? येऊन चालवतो इथं. बसायला मी तुम्ही मला बसायचं सगळा ताबा घेतलाय तुम्ही इथं. काय चाललंय का इथं? काय संगमनेरमध्ये काय मगला आली का? तुला तलाठी बसतो मी इथं. कधी असतो तलाठी? तुला कचेरीत गेला येतो सांगितलं बरं. यांनी सांगितलं जेवायला गेले. सकाळपासून कधी आलो? सकाळपासून आता अर्धच तास झाला गेला. टप्पल माल टप्पल घेऊन किती वेळ आहे ते भांगडी? जाऊ दे सर. बुड्या पक्क चिरीत गेले. साहेबांनी बोलवलं होतं. कोणत्या साहेबांनी बोललो होतं? कोणत्या साहेबांनी बोललो होतं? हा सर. हा अंदाज साहेब. हे लावून घे रे. बंद करून घे. चल येतो नुसते पैसे गोळा करीत. हा कोण मनसूर तुम्ही सगळे बोलवले का? जावई बिवय सगळे इथं बसवले का? एक सुद्धा नाही दिसणार इथं. जर गतवाल सोडून त्याला टिकून तुझा बसू नका. तुम्ही माझ्या ना डोकं घरात करून टाकलं. तुम्ही इथं ना काय मनसूर सगळे जावई बिवय सगळे घेऊन आले का तुम्ही? हा बंद करायचं पण बसायचं नाही इथं. कसं आहे भाऊ? काय कसले पैसे गोळा करतात? कसले पैसे गोळा करतात? आले का? मागणी आले का? असणार पण नाही. मी आज तुमचे मला बघून जायचं चाललंय. कोण आहे? तुम्ही कधी बसून
नंबर काढायला पाहिजे. काय वाटतं किती जण आहे कसे भरले तुम्ही हे लोक कामं कसे करता तिथे एक 8 वर्ष होते कामं कसे करता चौधरी म्हणजे कॅन्डिडेट म्हणजे काय काय नेमकं काय हा तुम्ही काम होत नाही तुम्हाला तर इथून निघून जाणार तुमच्याच्याने होत नाही तर इथं थांबू नका तुम्हाला कोणी अधिकार दिले शासनाची परवानगी घेतली का तुम्ही तहसीलदाराची परवानगी आहे का प्लानची परवानगी आहे का परवानगी नसताना तुम्ही बस होतं तुमच्यावरती कारवाई करायची यापूर्वी सुद्धा तहसीलदारने सूचना दिल्या होत्या तुम्ही का नाही ऐकलं तुम्ही तहसीलदारपेक्षा मोठे आले का मग उद्यापासून आज दिवसभर काय कलेक्शन करायचं का ते आलं का ते भाकरे मग तुम्ही काय करता तुमची जबाबदारी काय आहे तुम्ही काय करता तुम्ही 0 माणसं लोकांनी घेऊन शासनाची प्रतिमा नवीन करून राहिले मला लोकांचे मेसेज राहिले की अडवणूक होती पैसे मागितले जाते त्रास दिला जातो अंधारे काय तुझे बी ओरड आहे विधवा विकलांग महिलांकडून पैसे गोळा करून राहिले तुम्ही विधवा बाईकडून दिव्यांग बांधवांकडून जास्त तुम्ही अरे बाबा तू आज बसून बाहेर बसलो तुम्ही सुद्धा ना तू पेट्रोल भरले वाटत असेल तुला तुम्ही बी ऑर्डर काढत पाहिजे कांगरे तपासणी करा तुम्ही चला तपासणी करा चला इथून तपासणी करा काढा ते ड्रायव्हर बोला काय काय तपासणी सगळं बोला काय काय तुम्ही या बाहेर करा हे सगळं मला दाखवा वगैरे बघा हे काय 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 चाललंय काय लोकांना तुम्ही कशाला ते दाखले तुमचे कामं नाही का लोकांना दाखले मी ना 0 माणसं तुम्ही कसे बसून आता काय काढा काढा टप्पा बाहेर काढा काय काय काढा काय कशाबद्दल पाहिजे ही जागा कोणाची आहे जागा कोणाची आहे हे कार्यालय हे कोणाचं आहे प्रवीण कुठे तलाठी ऑफिस तलाठी कार्यालयामध्ये तुम्ही यांना नेमलं का अधिकृत आतमध्ये बसू लागतो नेमला का अधिकृत त्यांनी त्यांचा दावा आणला इथं परंपरा आहे का हा बाकीचे काय ते पती असले कशाला लागत आहे काय कशासाठी पाहिजे मी तुम्हाला माणूस नेमतानी मग सांगितलं का संगमनेरात बेरोजगारांची संख्या जास्त आहे दुसरं काय नाही का तुम्हाला तुम्हाला मदत पाहिजे इथं बसून तुम्ही 40 वर्षापासून बसतो म्हणजे तो काय बाद झाला का 40 वर्षापासून बसतो म्हणजे काय तुम्ही बसवणार का बसतो करा यांच्या टायमिंगमध्ये इथं काय झालंय पैसे गोळा हे काय हे कोण बसतं आतमध्ये कोण आतमध्ये चप्पल काय हे आतमध्ये हे कोणाचं आहे तलाठी पुढे हे कोणाचं आहे कोण बसतं इथं हे 1 मिनिट शिक्के मारलेले हे घ्या हे घ्या शिक्के मारलेले काय काय उद्योग करता तलाठी त्यावरती कारवाई करा वेळ नाही त्याला पैसे तिकडे जमिनीचे पैसे गोळा करायला वेळ आहे हा हे काय कोणाचं आहे रमेश कोण रमेश ठीक आहे ते चहाचं राहून दे चहाचं तुझं काय सामान आहे का काय ठीक आहे हे काय हे जे चाललंय ना हे जे तुम्ही इथं परस्पर ताबा घेतलाय अख्ख्या चावडीचा ताबा घेतलाय कारवाई करा तलाट्यावरती कारवाई करायची हे मला परत तिथे बसले दुसऱ्या हे जरी बसून टाका हात काय तुम्हाला माणसं बसवायचे अधिकृत तहसीलदारातून हे माणसं हे करा ते बसवा मनसूर बसला मनसूरने त्याचा जावई आणला उद्या त्याचे अजून पाहुणे रावले आणि हे काय धर्मशाळा घे हा कारवाई करा
याचा भांगरे साहेब याचा अहवाल मला पाहिजे हा. उद्या सकाळपर्यंत काय कारवाई केली होती मला अहवाल पाहिजे. अरे मनसूर भाई तुम क्या करते हो? क्या रहते हो? काय करते? कोणी बसवलं तुम्हाला? पहिल्यापासून होतं काय हे झालंय? कोण आहे ते? बंद करायला लावलं लोकांकडून पैसे घेतात किती हे तक्रार आहे मला काय पुढे बसत नाही गेले कॅमेरा आहे की इथं कधी आला तलाठी कधी आला होता का कडे कोण इथं दुसरे आपले काय म्हणून मित्र इथं आपण तुला ठेवलं का तुला कधीपासून येतं 4 वर्ष आले. तुम्हीच चालवता काय सगळं गोरगरीब महिलांची अडवणूक फसवणूक करतात. कागदपत्राच्या नावाखाली पैसे गोळा करतात. बंधारे मनसूर संजय गायकवाड तू काय नाव रेमन शेख तुम्ही ताब्यात घेतला रे सगळ्या सावडीचा तहसीलदार येतो का नाही कोण आहे नाही तहसीलदार कोणाला नाही वाट पाहू का टेन्शन बंद करून टाका हे लॉक लावा चला हो बाहेर लॉक लावा पंचनामा करायचा कोण तहसीलदार बोलला मला तक्रार आली बंद करून टाका हे सगळे घेऊ येत नाही सगळं बंद करा. मी तिथे कोण येतोय तुमचं आता इथं संगमनेरची चालू करतो त्यांचा तपास नाही ते इथं नाहीये ते बसत नाही त्यांनी या लोकांच्या ताब्यात दिलंय सगळं. त्या ज्येष्ठ महिला होऊन 50-50-70 रुपये आपल्याची घेऊन त्यांना दादागिरी शोकासने कारवाई करा हे ना त्याला टिकून मंडळाधिकार ना हे दोघांना नाही ना शोकास कारण त्याला डिवूस राहायचं त्याला जर बसायचं नसेल इथं सगळं झिरो लोकांच्या ताब्यात दिले कुणी नाही माणूस इथं उपलब्ध मी जाणार नाही. मी इथंच थांबलो मी इथंच थांबणार आहे कारण वास्तव भयंकर आहे. कोण नाही तर कोणी राहतो तुम्ही कशाला बरोबर वैद्य कुठे आहे कोण नाही तर सुद्धा नाही घेत बंदर तू काय करतो रे कोण आहे तू काय कोणत्या पदावर तू काय करतो बाहेर प्रायव्हेट गेला होता विकून चालवतो इथं
सगळा ताबा घेतलाय तुम्ही इथं काय चाललंय का इथं काय संगमनेरमध्ये काय आपल्या आली काय तुला तलाठी बसतो मी इथं कधी असतो तलाठी तुला कधी गेला तो सांगू नको बरं यांनी सांगितलं जेवायला गेले सकाळपासून कधी आलो सकाळपासून सकाळपासून आता 8 तास झाला गेला टप्पल मला म्हणे टप्पल घेऊन जा. किती वेळ आहे भांगरी जाऊ दे सर बुऱ्या पक्कशीर गेले काय म्हणून बोलवलं होतं कोणत्या साहेबांनी बोललो होतं सांगतो कोणत्या साहेबांनी बोललो होतं असं हा अंदाज काय हा हे लावून घे रे बंद करून घे चल येतो नुसते पैसे तुम्ही सगळे बोलवले का जावय बिवय सगळे इथं बसवले का एक सुद्धा नाही दिसणार इथं जर गतवल सोडून त्याला टिकवून तुझा तुम्ही बसू नका तुम्ही माझं आहे ना डोकं घरात करून टाकलंय तुम्ही इथं आहे ना काय चालू आहे काय म्हणतो सगळे जावय बिवय सगळे घेऊन आले का तुम्ही हा बंद करायचं पण बसायचं नाही इथं कसं आहे भाऊ तुमचं काय कसले पैसे गोळा करतात कसले पैसे गोळा करतात आले का मागणी आले का असणार पण नाही मी आज तुमचे आता बघून जायचं चाललंय कोण आहे तुम्ही कधी बसून ऑर्डर काढायला काय वाटतं किती पण आहे कसे म्हटले तुम्ही हे लोक कामं कसे करता तिथे एक आत बसेल होते कामं कसे करता जाऊ दे कॅन्डिडेट म्हणजे का काय निवडलं काय हा तुम्ही काम होत नाही तुम्हाला तर इथून निघून जाणार तुमच्याच्याने होत नाही तर इथं थांबू नका तुम्हाला कोणी अधिकार दिले शासनाची परवानगी घेतली का तुम्ही तहसीलदाराची परवानगी आहे का आमची परवानगी आहे का परवानगी नसताना तुम्ही बस होतं तुमच्यावरती कारवाई करा यापूर्वी सुद्धा तहसीलदारने सूचना दिल्या होत्या तुम्ही का नाही ऐकलं तुम्ही तहसीलदारपेक्षा मोठे आले का मग उद्यापासून आज दिवसभर काय कलेक्शन करायचं का हे आलं का ते भाकरे कोण आहे तुम्ही काय करता तुमची जबाबदारी काय आहे तुम्ही काय करता तुम्ही 0 माणसं लोकांनी घेऊन शासनाची प्रतिमा नवीन करून राहिले मला लोकांचे मेसेज राहिले की अडवणूक होती पैसे मागितले जातात त्रास दिला जातो हा अंधारे काय तुझे बी ओरड आहे विधवा विकलांग महिलांकडून पैसे गोळा करू राहिले तुम्ही विधवा बाईकडून दिव्यांग बांधवाकडून जास्त तुम्ही अरे बाबा तू आज बसून बाहेर बसूनच करू तुम्ही सुद्धा ना तू पेट्रोल भरले वाटत असेल तुला तुम्ही बी ऑर्डर काढत पाहिजे